गुड मॉर्निंग जेन्झी. तर जसं की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिलाच असेल, मी काल गेली होती हेअर स्पाला बिकॉज मी एका खूप छान ट्रिपवरती चाललेली आहे. त्याच्यासाठी मी आज सकाळी उठूनच पहिले लागलेले माझी बॅग पॅक करायला आणि त्याच्यानंतर माझी आज ट्रेन होती अहिल्यानगर. आय नो मी काल बोललेली की मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन की मी कुठे चालली आहे, बट त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग पाहावा लागेल. आता रस्त्यात जाताना मी फक्त खाते आणि झोपते. मला लागलेली खूप भूक, त्याच्यासाठी मी थांबवलेली गाडी डायरेक्टली शेडला, जिथून मी एक छानसं सँडविच खाऊन परत आपला प्रवास चालू केला. आणि बघताच बघताच 4 ते 5 तास कसे निघून गेले मला समजलंच नाही आणि मी पोहोचलेली आहे अहिल्यानगरला. बट आता मला अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरच्या स्टेशनला जायचं. आता मी नगरला आली आणि माझी आजी मला भेटायला येणार नाही हे तर असं होणारच नाही. मग माझी आजी मला भेटायला आलेली, तर ती मला सोडायला आलेली स्टेशनला. म्हणजे किती छान. बघता बघता आम्ही स्टेशनला सुद्धा पोहोचलो, बट आम्हाला समजलं की आमची गाडी 1 तास लेट आहे. आता मी गाडीच्या बाहेर निघाले नाही, मी गाडीतच एसी लावून बसलेली, कारण की बाहेर खूपच जास्त ऊन होत होतं. आणि त्याच्यानंतर फायनली माझी गाडी आलेली आहे. तर हा जो ब्लॉग आहे तो 2 दिवसाचा मिळून एक कंबाईन ब्लॉग आहे, कारण की ट्रेनमध्ये मी तर काही केलंच नाही. हा जो ब्लॉग आहे तो नेक्स्ट डेचा आहे, बट मी कंबाईन करून सांगते कारण की तो खूपच जास्त लेंदी झाला असता. दुसऱ्या दिवशी जेव्हा उठली तेव्हा दुपारची वेळ ऑलरेडी झाली होती, म्हणून एक थाळी खाऊन आणि आग्र्याचा स्पेशल चहा पिऊन दिवस भागवला. अँड मी फायनली पोहोचलेली आहे प्रेमनगरी वृंदावन. तर उद्यापासून माझी ॲक्च्युअल ट्रिप चालू होणार आहे, तर उद्यापासून कोणतेच व्लॉग मिस करू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.